हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अश्विनी पवार क्रिएशन. तर तुम्हाला माहीतच आहे सध्या आता बेसिक टू ॲडव्हान्स जे काय आरी वर्कचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे. तर त्याबद्दलचाच व्हिडिओ आहे. तर आज मी महत्त्वपूर्ण म्हणजे मेन जे आरी वर्कची सुरुवात होती ती जी आहे ती चेन स्टिचने होती. चेन स्टिच कशी करायची, काय करायची, कोणता थ्रेड यूज करायचा हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत सांगणारच आहे. तसंच मी अगोदरच्या व्हिडिओत रिंगमध्ये कपडा कसा फिक्स करायचा प्लस स्टँड वगैरे कसं जोडायचं सुयाचं नॉलेज दिलं होतं. तर आता बघूया आपण हे कसं करायचं. तर तुम्ही बघू शकतात मी इथे गाठ मारली होती. तर ती गाठ आपण हुक वगैरे लावतो तशा पद्धतीने मारायची आणि असे 2 बोटात धरायचे जेणेकरून आपल्याला वर्क करायला सोपं जाईल. आता मी खालच्या साईडने ती रील ठेवलेली आहे जरी थ्रेडची. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने सुई खाली म्हणजे खालच्या साईडने घालायची आरीत, ती जरी थ्रेड अडकवायचा आणि मग नंतर वरती काढायचं. मग ते होल तयार झाली, ती चेन तयार झाली की त्यामधनंच दुसरा थ्रेड काढायचा. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने चेन स्टिच तयार होते. तर तुम्ही बघू शकतात की इथे आता मी चेन स्टिच घेते. तर मी आता एवढी घेतली आणि नंतर त्याची गाठ मारून घेतली. गाठ कशी मारायची ते पण मी सांगणार आहे पुढे. तर ही झाली चेन स्टिच. तर परत एकदा बघा तुम्ही, मी खालच्या साईडनेच दोरा घेतला आहे आणि जे चेन तयार झाली त्यामधनंच आणि परत एकदा घ्यायचा म्हणजे ॲटोमॅटिक दुसरी पण चेन तयार होती. यालाच आपण चेन स्टिच म्हणतो. म्हणजेच आपण मराठीत याला साखळी टाका म्हणतो. आपण जुन्या ज्या बायका आहेत त्या करत होत्या त्या साखळी टाका म्हणत होत्या याला. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने करून घ्यायचं चेन स्टिच. तर गाठ कशी मारायची, तर अगोदर आपल्याला ते थ्रेड वरती काढायचं, त्यामधने आणखी एक थ्रेड काढायचा आणि जो अगोदरचा थ्रेड आहे तो आरीत अडकवून दोरा म्हणजे हलक्या हाताने ओढून घ्यायचा. तर तशा पद्धतीने आपण गाठ मारू शकतो. तरी मी आणखी एक व्हिडिओ करेल गाठ कशी मारायची वगैरे किंवा नॉट कसा मारायचा. तर इथे मी बेसिक शेप्स घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता तिथे मी स्क्वेअर, सर्कल, चक्री टाईप, आल्मंड असे घेतलेले आहेत. तर त्याचं चेन स्टिच कसं करायचं ते तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. आणि जे हे बेसिक जर गोष्टी केल्या तर तुमचं चेन स्टिच म्हणजे करायला परफेक्टली होताल तुम्ही. तर बघू शकतात अशा पद्धतीने सगळे बेसिक शेप करायचे. तुम्हाला जे आवडतात ते शेप तुम्ही चेन स्टिचने करू शकतात जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल प्लस तुम्हाला म्हणजे शेप पण व्यवस्थित येऊन जातील. तर अशा पद्धतीने फ्रंटला गाठ मारून घ्यायची. त्यानंतर ते स्क्वेअर झाल्यावरती आपण जे काही सर्कल मार्किंग केलेलं आहे त्याला चेन स्टिच घ्यायची. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने. आणि जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल असे बेसिक शेप्स, लाईन्स, झिगझॅग लाईन्स वगैरे तुम्ही अशा चेन स्टिच केल्या तर तुमची चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस होईल जेणेकरून तुम्हाला असं स्पीडने चेन स्टिच करता येईल. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने. त्यानंतर जो काही आल्मंड शेप आहे तो घेतला आहे मी. हे बेसिक शेप आहेत. तुम्ही तुमच्या म्हणजे चॉईसनुसार जसा शेप काढायचा, जसं तुम्हाला डिझाईन करायची आहे तसं तुम्ही करू शकतात. हे बेसिक म्हणजे तुम्हाला चेन स्टिचचे म्हणजे परफेक्टली फ्री हँडली तुम्हाला करता येईल यासाठी हे बेसिक शेप मी देत असते. त्यामुळे मग मी हे तुम्हाला सांगत आहे कसे करायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता चक्री. याला आपण स्क्वेअर शेपमध्ये पण करू शकतो. तर इथे मी राऊंड सर्कल शेपमध्येच केलेला आहे. जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तशी तुम्हाला ही चेन स्टिच करण्यासाठी सोपी जाईल. आणि तुम्हाला नंतर म्हणजे अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली, मी जसे सांगते बेसिक शेप, छोटाले लाईनिंग, झिगझॅग वगैरे अशा पद्धतीने जर तुम्ही चेन स्टिचची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जे काही सिल्क थ्रेडचं वर्क आहे ते पण सोपं जाईल. म्हणजे सिल्क थ्रेडने जी चेन स्टिच करायची ती पण सोपी जाते. एकदा आपला म्हणजे त्यात हात व्यवस्थित बसला ना तर मग नंतर ते
कोणता जरी दोरा असला किंवा सिल्क थ्रेड असो, जरी थ्रेड असो, आपला साधा कॉटनचा थ्रेड असो, आपल्याला प्रत्येक याने चेन स्टिच येऊन जाते. त्यामुळे बेसिक शेप महत्त्वाचे असतात स्टार्टिंगला आरी वर्कच्या. तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने, आणि मी माझ्या ऑफलाईन स्टुडंटला पण मी असंच सांगते, अगोदर चेन स्टिच कशी करायची, त्यानंतर बेसिक शेप, जेणेकरून त्यांनी ते फ्री हँडली चेन स्टिच, म्हणजे त्यांना ती फ्री हँडली चेन स्टिच करता यावी. त्यामुळे तर तुम्ही बघू शकता तिथे तर झाली इथे आपल्या इथे चक्री. आता मी इथे थोडंसं ॲडव्हान्स शेप घेतलेला आहे, जसं की लोटस फ्लावर. तुम्ही वेगवेगळे फ्लावर्स वगैरे किंवा तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी पण चेन स्टिच करू शकतात. तर इथे मी तुम्हाला फ्लावर सांगणार आहे लोटसचं. तर तुम्हाला जसे शेप, जसे फ्लावर किंवा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स जर चेन स्टिच करायचे असतील स्टार्टिंगला, तर तुम्ही करू शकतात. अशीच मार्किंग करून घ्यायची आणि त्या लाईनिंगवरती आपण चेन स्टिच करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने करते त्या पद्धतीने. आणि जे काही टोक असतील, जसं की आता लोटस फ्लावरचे जे हे कोणे आहेत, टोक आहेत, तिथे आपल्याला जर व्यवस्थित नाही आलं तर तिथे आपण गाठ पण मारून घेऊ शकतो आणि मग परत तिथनं स्टार्ट करायचं, जेणेकरून आपला पॉईंट जो आहे, टोक जे आहे ते व्यवस्थित येतं. तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने. सुरुवातीला ते टोक येत नाही म्हणजे बऱ्याच जणांचं, त्यामुळे तुम्ही गाठ पण मारू शकता. आणि जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तसं तुम्हाला ते टोक वगैरे सर्व म्हणजे पॉईंट एजेस सर्व म्हणजे चेन स्टिचने कव्हर करता येईल. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आपली फक्त. आणि तुम्ही बघू शकतात मी लोटस फ्लावरला कुठेच दोरात म्हणजे तोडला नाही किंवा कट केला नाही, परत गाठ मारून घेतलेली नाही. जसं आपण चालू आहे तसंच म्हणजे त्याच पद्धतीने आपण करू शकतो. जसं की एक पेटल्सपासून दुसरी नेक्स्ट साईडची पेटल्स आपण घेऊ शकतो, जेणेकरून दोरा तोडायची गरज नाही. एकदा तुमची प्रॅक्टिस होत गेली की तुम्हाला सहजली ते म्हणजे समजून जाईल की दोरा तोडायची पण गरज नाही आपल्याला यात. त्याच पद्धतीने मी खालचे साईडचे जे आहे ते पण चेन स्टिच करून घेणार आहे. त्याला पण मी दोरा तोडलेला नाही, तेच जे कंटिन्युअसली आलेली चेन स्टिच आहे तीच मी खालच्या साईडने घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या पण शेप वगैरे डिझाईन्स कोणतं पण चेन स्टिच करू शकतात तुमच्या इच्छेनुसार. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली चेन स्टिचची, तुमची चेन स्टिच मेन महत्त्वाची असते आरी वर्कमध्ये, आणि वर्क त्यावरतीच डिपेंड असतं. फिनिशिंग वगैरे छान होती अशा बेसिक शेपने. तर इथे तुम्ही बघू शकता बेसिक शेप झालेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझे जे काही येणारे आरी वर्कचे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतील. तर तुम्ही बघू शकतात अगदी सोपं आहे, तुम्ही इझिली घरी पण शिकू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद.